चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिवतेज करिअर अकॅडमी बारामतीमध्ये मी रोज सर तुमचं मनापासून स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, भ्रांतिमान अलंकारावर आताच एका एक्झामला प्रश्न पडला होता आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या मुलांना भ्रांतिमान अलंकार अवघड वाटतो। तर आज एका शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून भ्रांतिमान अलंकार कसा ओळखायचा हे मी तुम्हाला शिकवणार आहोत। यामध्ये बघा, भ्रांतिमान अलंकार म्हणजे काय की यामध्ये फक्त हे चार शब्द लक्षात ठेवा: मानोनी, समजुनी, मनोनी आणि मानितसे। बघा, हे चार शब्द आले तर डोळे झाकून एकच अलंकार करायचा, तो म्हणजे भ्रांतिमान अलंकार। फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं उदाहरण आहे, भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे पाहुनी मानोनी। बघा इथं काय आलं रे? मानोनी। त्यानंतर बघा, पालाश पुष्य मानोनी शुकचिंचू मध्ये आली तोची जांभूळ मानोनी त्याचं चोची मध्ये धरी। यामध्ये काय आले बघा? मानोनी। इथं पण काय आले बघा? मानोनी। बघा, शुभ्र चांदणे थाळीत पडते दूध समजुनी समजुनी। बघा इथं काय आले? समजुनी। बघा, पाहता सुशोभित मूर्ती अशी की माझीच आहे प्रियसी। आणि त्यानंतर पुढे काय दिले बघा? म्हणूनी धरले तिला मी गळ्याशी। बघा इथं काय आले? म्हणून आले। बघा, त्यानंतर आपल्यासाठी दोर गवाक्षी मानुनी तुळशीदास सर्पा पकडून चढून गेला प्रिया दर्शनास। इथं काय आले? मानुनी। बघा, त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, हाती माला स्फटिकमय होय रक्तपर्णी नाकाने आणि डाळिंबाचे दळ समजुनी। इथं काय आले? समजुनी। म्हणजे म्हणूनी, समजुनी, मानुनी, मानितसे हे चार शब्द आले तर डोळे झाकून एकच अलंकार करायचा। त्या अलंकाराचं नाव आहे भ्रांतिमान अलंकार। अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शिवतेज अकॅडमीच्या इन्स्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।